नमस्कार मित्रांनो, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माननीय बच्चू कडू साहेब हे नेहमी शेतकरी, कष्टकरी, मजूर तसेच कर्मचारी यांचे समस्या सोडवत असतात। दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावे, निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 6,000 रुपये दरमहा मानधन मिळावे, तसेच त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावे। त्यासोबतच आता कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळा या वाचाव्यात यासाठी आंदोलन करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, बच्चू कडू यांनी शासन आदेशाची होळी केलेली आहे। तर या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, लोकमत न्यूजपेपरची बातमी आहे। बच्चू कडूंनी शासन आदेशाची होळी केलेली आहे। मग कोणता शासन आदेश आहे की ज्यामुळे या ठिकाणी यांनी हा शासन आदेश अमान्य केला आहे, सरकारचा निषेध केलेला आहे। तर मित्रांनो, कुंज मोजरीत प्रहारचे आंदोलन करण्यात आले, घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहे। गुरुकुंज मोजरी येथे रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन करत सरकारच्या आदेशाची होळी केली आहे। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला। राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधित काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे। त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जी.आर. तात्काळ रद्द करावा। मग मित्रांनो, हा जी.आर. काय आहे? तर या ठिकाणी जी संच मान्यता होती ती पटावर आधारित होती। आजकाल आता शाळेचे पट जिल्हा परिषद शाळेचे पट कमी होत चाललेले आहे। जर कमी पट झाला तर तिथले शिक्षक पण कमी होणार आहे। तर शासनाने आणखी 30 विद्यार्थ्यापर्यंत 30 विद्यार्थी असेल तरच एक शिक्षक या ठिकाणी राहील, अशा पद्धतीने संच मान्यता काढण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये पट कमी असतो। जर अशा पद्धतीने जर शासन निर्णय काढला तर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी बंद होऊ शकतात, शिक्षण व्यवस्था मोडकळीस येऊ शकते। त्यासाठी हा जी.आर. तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलनादरम्यान करण्यात आलेली आहे। शासनाकडून संच मान्यतेचा शासन निर्णय लवकरात लवकर रद्द करण्यात आला नाही तर शालेय शिक्षण मंत्र्यांच्या दालनात घुसून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला। या आंदोलनात प्रहारचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यावेळी तिवसा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। त्यावेळी या ठिकाणी शासन आदेशाची होळी करण्यात आली आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर हा शासन निर्णय या ठिकाणी बदलावा। जिल्हा परिषद शाळा, ग्रामीण शाळा, मराठी शाळा वाचावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, त्यांना ते शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना शिक्षणासाठी जास्त दूर जायची गरज पडू नये, यासाठी हा शासन आदेश किंवा हा जी.आर. रद्द होणे गरजेचे आहे। त्यासाठी हा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। या शासन आदेशाची बच्चू कडू यांनी होळी केलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची बातमी होती। संच मान्यतेचे शासन निर्णय रद्द न केल्यास शिक्षण मंत्र्यांच्या दालनात आंदोलन करणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची बातमी होती। धन्यवाद।